चेतन का रे किती टाइम आहे म्हणलं अजून हा लवकर ये ना जरासं 6:30-7 पर्यंत निघाल पाहिजे आपण कमीत कमी तू हा हो आता इथं झालंय आता मंडप गिडप काढणं सुरू आहे लवकर ये म्हणलं जरा पटकन हा आता थैल्या गेल्या भरायला लावतो मी आणि सटकन निघायचं आहे हा ये मग लवकर ये पटकन. रस्त्यानं जाऊ मी बस आता अर्ध्या घंट्यात पोहोचतो तिथं. बस आलो येण्यातच आहे समजा. तेच म्हणलं लवकर ये जरा नाही तर बस 9,000 रुपये मागायला येतेस ते मामा. हा ठीक आहे मग हा ये मग हा शांततेत शांततेत. चला आटपला का फंदास तुमचं घ्या आता लवकर लवकर जे काय राहिलं ते काढून घ्या लवकर जाऊ द्या घराकडे. बस बस आता हे जरा काढलं की निघाले ट्रॅक्टर बोलावतो मी मारते ते. तर ते पैशाचं विचारित ते पैसे मागून घेतो म्हणे तर पैसे भेटेल का म्हणलं. मालकाला काळजी नाही एवढी यायला काळजी आहे असं आहे लोक काही नाही म्हणजे मनातले जास्त मालक काहीच म्हणत नाही बरं पुढचा हे शिल्लक देतो ना पैसे का पाहून चाललो का काही आपला बोलून राहिला तू इले का तसा बापही तसाच काय नाही पैसे पैसे का काय उस्तेच्या खाली नोटा लावून का झोपता का काय देतो देतो काढते सामान काढ पटपट घ्या ना उरकतं घ्या ना पटपट तिकडे फोन येऊन राहिला खाजोडे मॅडमचा 3 वेळ फोन आला दिवसभरातून मी म्हटलं आज संध्याकाळी 7 टच जाव हा लवकर थैल्या भरा लवकर निघायचं आता अटपलं ना तुमचं हळदी कुंकाचं गेल्या ना बाया घराकडे आता घ्या रबर 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 तयारी लागा गाडी येऊन राहिली. अरे काय हो थैला गेला भरून आहेत ना तुम्ही सांगितलं तर मग आम्ही आधीच जरासं कसं तयारीतच होतो. बस सुटकेस आहे ते 2-3 सामान उचलले की चालले. झालं ना आता बस एवढी इच्छा आता जे सामान सुमान आहे उचल खाचल करतो आणि चालले जातो घराकडे. म्हणलं झाकट नाही पडली पाहिजे चेतन येऊन राहिला गाडी घेऊन लवकरात लवकर इथं सगळे जण इथूनच आपल्या थैल्या घेतल्या की निघाले कुलप गिल्प लावून घ्या दरवाजे पाहून घ्या बस ओके. बरं तर ते आपलं मारुतीचे 1000 रुपये देता बरं त्याचे ते मंडपाचे पैसे मी देतो म्हणलं तिघी मिळून नाही समजा आता तिघा मिळून देऊन देता तुम्ही. हो ते काय विषय 1000 रुपये ना मग काय मोठी गोष्ट आहे देऊन देतो मी त्याला फोन पे मारतो ते आला की भेटून देतो तुला तुम्ही घ्या गुंड्या पट चाल म्हणलं मी येतो तयारी करू लागतो कर म्हणलं तू आता काशीनाथ भवन लवकर आपल्या थैल्या गुंड्या सटकन निघायचं म्हणलं चला मग. नाही आता म्हणजे कसं पहिल्यासारखं एवढं दुखणं आता बंदच झालं थोडीशी कसर मामूली काहीतरी राहिली असं काही असं वाटून नाही राहिलं आता तर सुट्टी जर जर दिली तर फारच चांगलं म्हणजे कसं आलं बा आमच्या जागेवर म्हणून राहिलो हो ना त्याच विषयावर तेच मी सांगायसाठी आलो तुम्हाला की कसं आहे आत्ताच मी समजा बघितली तुमची फाईल तुमचे रिपोर्ट कसे आहे अजून तर काही नील आले नाही हो कारण की अजूनही तुम्ही जसे पाहिजे तशी तुमच्या सुधारणा झालेली नाही साधारणतः 1 दिवस अजून कव्हर करायसाठी लागू शकते. तर मी काय म्हणतो गडबड करण्यात काही अर्थ नाही कसं आहे घरी काही इलाज होऊ शकत नाही आपण हॉस्पिटलमध्ये असतो म्हणजे माणसाला असं धोका नसते तर तुम्ही कसं आहे म्हणजे जीवावरचं बेतणं कसं चांगलं नसते ना तर तुम्ही आता असं करा तुमचं आला आता काम जाग्यावर तर तुम्ही फक्त असं वाटते आजचे दिवस थांबा म्हणजे उद्या जर आज तुमची अजून टेस्ट होईल त्यानंतर मग उद्या रिपोर्ट आल्यानंतर तर तुम्हाला बहुतेक जर नील आला तर तुम्हाला 100% सुट्टी देऊनच देऊ कारण की आपल्याला काही असं दवाखान्यात विनाकारण वजन आपल्याला पाहिजेच नाही ना हां ठीक आहे मग चालते समजलं ना तुम्हाला आता हे रिपोर्ट मी बघितले त्यामध्ये काही असं पूर्ण अशी सफिशियंट जसं मला म्हणजे वाटते तशा पद्धतीचं काही अजून ट्रीटमेंट झाली नाही तुमची. अरे बापा रे अजून काय 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 किती दिवस ठेवते रे बा 2 दिवस झाले ना नाही साहेब बाबा तुम्हाला सांगतो ना एकदम असं मी तसं पोहू शकतो माणूस इतकं माझ्या पाय आता ओके झालेले आहे कसं आहे मला देऊन द्या सुट्टी एक पोरी यायचं राहू द्या बा. तसं नसते ना सनसनी साहेब तसं नसते आपल्या तुमच्या म्हणण्यानं होत असते का हे रिपोर्ट काय सांगते आता तुम्हाला सांगतो ना गाणं म्हणता म्हणता अटॅक घेऊन काही काही जातात काही काही असे म्हणजे काम करता करता काय होईल सांगता येत नाही म्हणून कसं असते तुम्हाला माहिती नसते की आपली बीपी हाय आहे लो आहे काय आहे सगळं आम्हाला रिपोर्टवर समजते ना अजून तुमच्यातनी जशी पाहिजे तशी सुधारणा झालेली नाही तुमचे पाय अजून असे जसे पाहिजे तसे ओके झालेले नाही त्यामुळे तुम्ही आजच्या दिवसपर्यंतच थांबा उद्या तुम्हाला सुट्टी 100% होणार आहे उद्याचा रिपोर्ट 100% चांगला येणार आहे तुमचा त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. हो ना पण ते काय आता आम्हाला कसं रविवारी थोडं काम होतं म्हणून म्हणलं जरासं आम्हाला वाटलं आज संध्याकाळपर्यंत शनिवार आज संध्याकाळी होईल नाही का मग सुट्टी. नाही पहा तेच तर तुम्ही मागचे दिवस पुढे आणता तुम्ही आता कशी तुम्ही जागेवर आले अजून तुम्ही उचल खाचल बाकीचे असे कामं करसान आणि आणखी ते आणसान परिस्थिती तर तुम्ही फक्त आजच्या दिवस थांबा आज तुमचा आता रिपोर्ट वगैरे पुन्हा आपण ब्लड घेऊ हे ते सगळं आपण टेस्ट करू त्यानंतर तुमचे एक्सरे वगैरे काय म्हणते काय नाही नील आले तर मग तुम्हाला मी आजच सुट्टी देऊन देऊ नाही तर उद्या सकाळपर्यंत समजा सुट्टी होऊन जाईल तुम्हाला. कसं आहे एकाच दिवसाचं भाडा एरिया आजचा आता खोलीचं रूमचं तर भाडा लागूच आहे का नाही मग आजच्या दिवसाला आराम करा हे कसं आयुष्यातली कामं धंदे चालूच असतात त्यामुळे माणसानं कसं असं टेन्शन नाही घेतलं पाहिजे आता हे तुम्हाला एक संधी मिळाली नाही तर अशी प्रकृती जर जास्त बिघडली असती काय केलं असतं असं आहे ना जेवढं होते तेवढंच केलं पाहिजे माणसानं ठीक आहे मग आता चला येतो मी उद्या सकाळपर्यंत रिपोर्ट नंतर पाहून घेऊ ते लॅबोरेटरीवाले येतील त्यावेळेस त्यांना कसं चेक वगैरे करू द्या आणि नंतर रिपोर्ट आल्यावर पाहू मग ठीक आहे चला येतो मी. झालं का शेवटी ते होते का मनासारखं मॅडमला आज 100% आपल्याला सुट्टी होते डॉक्टर साहेब आले की शेवटी काहीच नाही अजून उद्यावर गेला आता हे उद्या एक तर रविवार आपल्याला जायचं बैरमली आणि सांगा आता काय म्हणा आता कंदीलपुट्या जर फोन आला तर ते काय फोन करते त्याला तर वाटते बरंच आहे मग काय आता त्याला ते तर असं वाटते की अजून 2 दिवस राहिले पाहिजे ते पण आता हे काय मला तर काही पटलं नाही बा हे आता काय मी तर निघायच्या तयारीत होतो पण तुम्ही म्हणता की नाही बरोबर नाही बा आता बोला मग डबे आता आजच्या दिवस आता काय 1 दिवस काढू मग कसं उद्या सकाळी रविवारी मग सकाळीच चालले जाऊ. तसंच करावं लागेल ते नाही का जा मग झुंबर भाऊ आज आता घेऊन या आता डबे आजचे दिवस जा घरी मग आता काही इलाज नाही. अरे या मी डबे आता ठटाकार झालो बा बरोबर ठीक आहे बा तुम्ही आता काय करता तुम्ही घरी 11 वाजेपर्यंत येऊन जातो बघा 11-12 होऊ शकते समजा तुम्ही नाश्ता करून घ्या पोहे घ्या.
हो ना आता काय तू बिला काय एवढा करू राहिला आमच्यासाठी आता तेच तर लय झालं. बरं जाय तू आता काही हरकत नाही. डबे गिबे घेऊन 12 वाजेपर्यंत आला चालते. आमचं कसं आता जरासं एवढं काही हे नाही राहिला. चालतो फिरतो आम्ही, काही विषय नाही. बरोबर ठीक आहे ना, सांगतो मी आता घरी डबे घेऊन चाललाय तो. ओके. आता हे कोण आहे आता बा? काय रे बा, इकडे काय आला तू? अरे बा, खोटा आहे ना, महाबळीचा खोटा नाही काय? मग गाय बांधला ना तिकडे आमची, मग चारा टाकायला आलो म्हणलं कुठं. असं म्हणजे शिवलाल टोयगोटेचा कोण आहे तू? मी आपलं हे त्याचा पुतण्या हा मोठे भाऊ आहेत माहिती ते मा भावाला दिलेले झालंय मा आबाजीनं भूषणले. तर मी गाय बांधली असती तर त्याला चारा टाकायला आलो. बरं झालं आला आता. तर मी काय म्हणतो, दूध आण ना गड्या एवढं. हो कसं गिल्लास नेन घेऊन ये ना म्हणलं 10 रुपयाचं. हो कुठं भेटते तर बरोबर येतो घेऊन मी गाईला बस चारा टाकतो आलोच मी 2 मिनिटात घेऊन येतो मग. ये मग. आणि आपलं ब्रेडचा पुडा आणि ते जरा सामान घेऊन ये मग. हो ये मग लवकर ये. आलोच. तरी म्हणलं बा दुकान कसं काय उघडं दिसून राहिलं. तू आला वाटते मग रात्री नाही? हो ना, सरपंचाला फोन केलता मी म्हणलं बा कसं माणसाला बोलवा. हो ना, तेच काय सरपंच साहेबाच्या फोनावर फोन. शेवटी रात्री आलो, आता सकाळी चाबी घेतली सरपंच बाई बसून आणि दुकान उघडलं. दुकानही पाय म्हणे बुवा आणि त्याच्यावर द्या नाही ठेव. मामा लुटरे आहे म्हणताना गावात मी, आणि तुम्हाला लय भेव लागून राहिला म्हणते. सांगे बुवा असे. भेवाचं काय रे बा, मलाच थोडी भेवा आहे काय, सगळ्या लोकांनीच भेवा. एका दिवशी दुकान फोडलं असतं तर मग म्हणजे आपण आपल्यासाठी थोडी म्हणतो काय, सगळ्यासाठी म्हणतो. पण म्हणलं पाहिजे म्हणजे जरा लक्ष ठेवतो बा आता. हो कसं तू आहे डिटेक्टिव्ह, तसं तर काही सांगायचं काम नाही म्हणा. पण नाही तर तू बशी तिकडे पुढ्या बांधत आणि तिकडे त्यांना करा कार्यक्रम. म्हणून म्हणलं. नाही तसं काहीच नाही. काय आपले माणसं आहेत नाही, जगन संकेत आहे काही नाही, संपर्कातच आहेत. दिवसभर ते बरोबर लक्ष ठेवून आहे, रात्रीचं मी ठेवणार आहो. असं आहे ते, काही विषय नाही. झालं तर काय बहुतेक जाईल वाटते. ते सामान आहे जरासं बरंच खपलं वाटते त्याचं. दिसलं मला दुकान पाहिलं मी. नाही जात नाही ते, मला माहित आहे ते काहीतरी गेम करूनच जाणार आहे. तुम्हाला माहित नाही त्याचं काय आहे प्रकरण तर. तू फक्त डोळ्यात तेल घालून बस. नाही तर हे पा 100% सोड पाय बरं. हो आणि आपण ते यायला सांगितलं बा, बैरमले रविवारी आपण जाईन तर हे गेल्यावरच. हो यायला सांगितलेलं आपण. हो ना, तरी काही काळजी करू नका. हे आमचे कसे जासूस आहेत संकेत आणि जगन. ते आजचं ऍडजस्टमेंट करते सकाळचं, मी रात्रीचं करतो. पाहू ना, उद्या जाईलच ते, 100% जाईल असं वाटते. आशा आहे मला बी. पाहू ना आता समजते ना, आता सकाळ झाली काही नाही. बरोबर हे पोट्टे काय मग त्याच्या पाडतीवर राहते नाही. तिथं ते त्याच सामान न्यासाठी आलेत ते. हो तिथं आसपास राहते ते बरोबर. आवाज दिला सामान आणा म्हणे आले. आलेत ते बरोबर. ते त्याची वार्ता गिरता बसते तर हे ते बरोबर घेतात ते. त्याला काही सांगायचं काम नाही, ते सीआयडीचे माणसं आहे ना. बरोबर मग काही टेन्शन नाही. पाहिजे मला जगन जरा लक्ष ठेवता त्याच्या गोष्टी बरोबर ऐकायच्या. तसं काही नाही म्हणा अजून तर. आम्हाला तर म्हणे 5 रुपये बिस्किटची पुढे तुम्ही खा म्हणे, गोळ्या खा म्हणे, चॉकलेट खा म्हणे. मग तेच म्हणलं बा 5 रुपये तुम्हाला देईन आणि तिकडे 5 लाख नेईन गावातले. जरासं लक्ष ठेवा, घेऊ नका त्याच्यापासून. फक्त तुमचं काम तुम्ही करा, फक्त जासूशीचं. ना करतो बरोबर करतो. द्या म्हणलं झबरू, द्या म्हणलं सामान द्या, त्याचं नेऊन द्यायचं. चला आता बरं झालं नाही का तरी भाच्या, आपलं समजा सेलिंग बरं झालं यावेळेस. तर मी काय म्हणतो, आज शनिवार आहे का नाही? हो तर संध्याकाळपर्यंत जे काय खपन ते इकून टाकू आणि मग चालले जाऊ मग, नाही का? काय करता एरियात आपलं सगळं झालं ना. आता जे काय ह्याचं लोकांना खरेदी करायचं तेवढं केलं त्यानं. मग दुसरं गाव पाहिजे नाही का? तसं करू मग. आहे ते आता काही मालही बोलावं लागते आपल्याला, बराच माल सरला. बरं तसं करा मग, नाही का? फक्त मी काय म्हणतो, उधारे किती आहेत म्हणलं, उधारे बाकी समजा काही आहे का काही? उधाऱ्या तर काही लय दिल्या नाही म्हणा. फक्त एकच ते आपलं मोठं ठोक गिऱ्हाईक आहे ना ते आपलं. तुम्ही ते टिफिन डबे दिले 60 डबे 9,000 रुपये, तर ते बाकी आहे फक्त. हो ते बाकी आहे नाही का? हो ते मॅनेजर साहेब ते देते म्हणा, पण ते आला नाही का? हो ते म्हणे मले शनिवारी देतो म्हणे. पण आता काय सांगा, जा लागन आज दुपारी. हो आता धंदा पाणी झालं की जाईन मी त्याच्या घराकडे. बरं मग पाहून घेतात तेवढं ते. तर मी म्हटलं स्वयंपाकाचं पाहतो मग. आता तुम्ही बसा जरा भर. हो जाय तू आता. हो मी पाहतो, हो ना मी इथं. हो जाय. काय करा, हे आलास का बा? हे काऊन मागा लागला माया, काय समजून नाही राहिलं. झालं तुमचं काय होतं, काय घ्यायचं आहे का म्हणलं? नाही काही नाही बस असंच पाहू राहिलो होतो. म्हणलं बा काय माल चाल बराच खपला वाटते नाही. हो ना चांगलं झालं, शिलिंग चांगलं झालं. पण काय आता मला तुमचं समजूनच नाही राहिलं. पण राजू तुम्ही कोण म्हणलं एवढे घाई गडबड करून राहिले? पाहासाठी आले वाटते तुम्ही, नाही? काही निघते काय निघते वा. हाराहोरा पाहिले, माल गिल खपला नाही खपला. मी काय काळजी करतो आता, झाबरे आलेला आहे गावात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रविवार नाही आला तर मग कॅन्सल बैरमचं. जाणार का महिनाभरानं मला काय करायला? नाही बा आपल्याला काय करावं लागते, तुमचा धंदा पाणी आहे, करा ना बा. महिना नाही 2 महिने करा. मला काय करावं लागते, फक्त ते अडचण होत जाय रस्त्यातनी. म्हणून म्हणलं होतं तुम्हाला. एक तर त्या शाळेच्या तिथं बा पडली कोणाच्या अंगावर म्हणून कसं सतर्क केलं बा. बाकी काय आपण काय तुम्हाला काय म्हणजे नाराज थोडी आहे आपली की दुकान लावलं बा नसन तसं. चांगली गोष्ट आहे. तर असं काय विषय आम्ही काय सामान नाही नेलं तुमच्यापासून. माविन याच्यात कसा काय बदल झाला म्हणा, नाही का? इच्छी जरा मुळे सायकोस लोक दिसून राहिले, नाही का? घडीत काय आता लोक निरा मागच लागला होता. असं हो का? बरोबर ठीक आहे ना, काही नाही झालं. तुम्ही आज संध्याकाळी पाहतो बजेट पाहून
निघतो मी आता. हो, पाहतो काहीतरी. पहा ना आता काय तुमच्या इशारानं जसं झालं तसं चला येतो म्हणलं मी नाही का. चला हे काही जात नाही आता आणि आपल्याला काय आता बैरमले न्यायचं काम नाही नाही का. जाय तिकडे जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत आपण काही बैरमले नेत नाही. आता मग झाबरू आला म्हणते तिथं नाही का, दुकान उघडलं काही टेन्शनचं काम नाही म्हणते नाही. पुन्हा त्याचं टेन्शन नाही, ती आला आता. पण ती आता इथचं सुट्टीचं पाहा लागते ना आपल्याला. बैरमचं कसं उद्याचं काय कसं काय होईल, ही सुट्टी भेटन का नाही आपल्याला. ना त्याचीच तर काय आहे, पण 9 वाजता जर झाली ना तरी ऍडजस्टमेंट होती आपली. पण कधी बुड्या एखादा फोन नव्हता करायला पाहिजे काय बा काय नाही कमीत कमी उद्याच्या तयारीच्या हिशोबानं. ते काय करते तेनीच काय आहे, त्याला तर वाटते बरं आहे का नाही आहे ना, त्याला तर वाटते उद्या 11-12 वाजता सुट्टी झाली पाहिजे म्हणजे आपोआपच कॅन्सल. असं आहे ते. तुम्ही लावा, तुम्ही लावून पहा त्याला म्हणा तयारीत राहा म्हणा तुम्ही. वाटलंच ना मला आपच फोन करते काय. हॅलो हां बोला मला शांतारामजी, बोला बोला. काय राजा फोन नाही काही नाही म्हणलं, काही जराशी काळजी, उद्या बैरमले जा लागते तयारीत राहा म्हणलं तुम्ही. तयारीत राहा म्हणजे कसं काय तयारीत राहा, ते लुटेरे गावात आहे ना रे बा, तुम्हाला आपण कडक सांगेल आहे. जोपर्यंत लुटेरे गावाच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत आपण गावातून निघणार नाही. राजा महावीर त्याचाही मोठा घोर आहे बा, ते अजून निघालाच नाही का. ते म्हणणं शनिवार राखले जातो म्हणे ते काहीतरी. हो ते जाईल ते, तसा बी झाबरू आलेला आहे तिथं. मग तुम्हाला काय काळजी आहे. नाही 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 ते विषय नाही रे बा, तसं नाही विषय. ते त्याला काढल्याशिवाय आपण जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं काय खरं आहे म्हणलं. तुम्ही काही येता आता, तुम्ही तर तिकडे दवाखान्यात मस्त आराम करू राहिले वाटते. आमचा आराम काय करू राहिला आम्ही, सुट्टी नाही भेटली ना, रिपोर्ट नाही आला बरोबर. उद्या येणार आहे आमचा सकाळी 7 वाजता. 9 वाजता आम्ही बिलकुल तयार आहोत. तुम्ही काय काळजी करू राहिले. इथं गाडी आणली चालते, हॉस्पिटलमधून येऊ लेखाचं. पण येतो म्हणजे येतो, जायचं म्हणजे जायचं बरं. हो ना, जायचं म्हणजे जातच ना आपल्याला. पण तुम्ही हे अडचणी दूर करा ना पहिले. अडचणी दूर करा नंतर बोला. गाडीचं काय, गाडी घरचीच आहे ना आपल्या. हो बिलकुल बिलकुल, हो अडचण दूर आहे आमची. तुम्ही तयारीत राहा फक्त. ठीक आहे मग ठेवतो फोन. ते बाकीचे जेवढे कापसाले होते ते सगळ्या सांगून ठेवतात ते. चला ओके ठेवतो आम्ही. येतो म्हणजे येतो उद्या. आता कसं काय करा म्हणला, 2 अडचणी आहेत आपल्याला. एक तर आपल्याला इथून निघणं आहे, दुसरी गोष्ट ते लुटेरेला काढणं गावाच्या बाहेर. असा काही विषय नाही ना हो. त्याला सांगू आपण बा शनिवारी तू चालला जा गावाच्या बाहेर, नाही तर मग चोरी फोरी झाली तर नाव घालू बा. सरळ सांगून देऊन आपण स्पष्ट पण आपण इथून निघाले पाहिजे ना. हो राजा नाही का. बरं मी काय म्हणतो, आपण 9-9 हजार दिले त्याला समजा नाही का. आता अजून किती बिल काढन समजा, काही काढणच अजून नाही का. 1000 तरी काढणच. आता काय जे निघन ते, पण आता काय कसं करा, पण ती सुट्टी पाहिजे ना आपल्याला. नाही मी काय म्हणतो, सुट्टीचं काही बा काही खरं नाही. उद्या बी किती वाजवतील किती नाही, तर आपलं बैरम कॅन्सल झालं नाही पाहिजे. आता मी काय म्हणतो, एक सटकाळी पुरते आपल्याला आता. पाय मोकळे करतो म्हणा बा, तिथं नर्स मॅडम बसेलच आहे, तिथं टेबल टाकेल. एक बरोबर दोघं जण चालले जा तुम्ही. मी इकून थैली टाकून देतो खिडकीतून. मग मी येतो बरोबर. असं करत निघा लागणार आपल्याला. काही नका सांगू ना, असे कामं राहिले तुम्ही, म्हणजे काही करायला लावून राहिले बाबा. आता एक तर कापूस दाबाले बोलाल तुम्हीच, आता अजून मला आता हे असे कामं करायला लावून राहिले म्हणजे लय झालं नाही. काही नाही ना, काही नसते हे. पण तुम्ही नका काळजी करू ना, सगळं आम्हीच हँडल करतो. मी देवीदास पहिले जातो. तुम्ही इथंच बसून राहा ना. फक्त तुम्ही थैलीतलं आपलं सामान काय बॉटल फॉटल ते टाकून घ्या आणि इकून बरोबर मागच्या साईडने टाकून द्या. मी करतो ना बरोबर हिशोबात. आले का काही नाव गाव समजते बे शांताराम, काही नको करून आले का. तंटामुक्ती अध्यक्ष आहो ना मी. नसते ना अध्यक्ष इथं काय असते ते. हो तुम्ही पण नाही तर मग उद्याचं कॅन्सल होऊन राहिलं बा. मी का माझ्यासाठी म्हणून राहिलो का. तुम्ही सांगा काय करायचं मग. असं करा नाही का. बरं सरपंच साहेब मी काय म्हणतो, जाऊ द्या ना तिकडे. करू आपण काढता पाय घेण्यातच मजा राहते वाटते बा. नाही तर गेलं पुढच्या हप्त्यावर मग. बाबा आता काय करता तुम्ही, करा तुमच्या मनानं. काय मला तर काही सुचून नाही राहिलं बा आता. काहीच ना काही सुस्ती गिस्ती सगळं. हो देवीदास चाल म्हणलं, आपण न्यूज जरासं पाय मोकळे करतो म्हणा. चाल जरासा झोको का हेसकत. चाल बरोबर. सरपंच साहेब तुम्ही थैली भरून ठेवा, आम्ही खिडकीकडून येतोच आता. ओके. आता हे सरपंच काय पाहून राहिले बा, यायला का नाही समजतच नाही आता काय कर. बरं चला ना, हो चला ना चला लवकर. थांबा ना, पोझिशन पाहणार का मला, काय सवय आहे राजा येईल, हे सवय आहे. थांबा ना जरा, हे थांबा. अरे बाबा मागं पुढे पाहू नको ना, चला लवकर चला सटकन चला ना. म्हणजे अजून सुट्टी झालीच नाही त्याला, आजही नाही झाली का. तू तर म्हणजे आज होती म्हणजे सुट्टी. आता मी का डॉक्टर साहेब आहे का. ते डॉक्टर साहेब बा याचा रिपोर्ट काही बरोबर आला नाही म्हणे. उद्या 100% सुट्टी होऊ शकते म्हणे. असं बरे बा. आता काल तर ते म्हणे आज होते नाही झाली. म्हणजे मग आता अजून डबे करायच लागते समजा नाही का. आता करा तुम्ही 12 वाजेपर्यंत. तेच तर आता लाईन पाटील बरे घर करून राहिले. हो बरे ते डॉक्टर यायला लागते राजा, काम आहे असं आहे. आता 2-3 दिवस झाले तिकडेच गुतून राहिलो मी. आमची म्हणलं आम्ही कटायला ते करू काय करा काय नाही तर. बरं आता काय कसं करा. बरं मी काय म्हणतो, हे बा तू काही जाऊच नको आज. हो आपले बाळू भाऊ आहेत की नाही, यायचे मावस भाऊ. हो त्याला फोन लावून देतो, त्याला म्हणतो डबा घेऊन जा तिघाचाही बी. हो यायला काही सांगू नको, सनसनीच्या घरी नाही ना सरपंचाच्या घरी नाही. डबा आहेत म्हणा तिथं, बाळू भाऊ करते म्हणा. अरे बाबा मग काय झालं लागते मग तर फारच चांगलं. बाहेर जायचं काम नाही मग. हो बाळू फोन करा मग आता. त्याला फोन करा बरोबर, त्याचा डबा घेऊन जा बरोबर. ते लवकर घेऊन जाते मग. तसं आपण काय आता त्रास देतच नाही म्हणा. आता यावेळेस आपण गेलाय नाही. आता आजच्या दिवशी एक डबा द्या बुवा नाही का. बरं करतो मी त्याला फोन आणि त्याला म्हणतो जा डबा घेऊन.
म्हणजे म्हणून मग आता माय बी नाही का हो, बरं मी जातो मग आता लाईट पाटील मध्ये जा म्हणे हो ते मशीन घेऊन जायला लागते तू राही एका घराची काढायची हा हो येतो मग मी फोन करून सांगून द्या मग तेवढा चला ठीक आहे मग चाललो मी मला संध्याकाळी येतो म्हणा संध्याकाळचा डबा एक घेऊन जा उद्या मग सगळेच आपले सांगा मग ठीक आहे मग ये मग जा बोला वहिनी बोला म्हणलं कसं काय फोन लावला बा काय होतं काय बाळ भाऊ म्हणलं काय तुमच्या भावाची काही आठवण गिटवण एखादी फोन घे हा कुठं आहे काय आहे काय विचारपूस याचं 8-10 दिवसात काही ना काही राहतेच मामा भावाचं मी काऊन काय झालं म्हणलं आता भावाचं काय अडचण काय भावाची पा म्हणलं 2-3 दिवस झाले दवाखान्यात आहेत ना ते म्हणलं भरती हा माहित नाही का तुम्हाला काय म्हणतं काय पडलं का झाडवून दात किती पडलं का काऊन काय झालं काय म्हणलं मला काहीच माहित नाही ना मला काही माहित नाही वहिनी काय झालं काय नाही सांगा ना तुम्ही सांगा ना नाही शिल्लकचे काम कापूस दाबायला गेले ते दोन ट्रक कापूस दाबला ते दोघा तिघांना देवदास आणि सरपंच हे तर त्याचे पाय मो आणले तर दवाखान्यात भरती केलं तर आम्हाला वाटलं होईन दुरुस्त पण 2 दिवस झाले मला डबा देता देता थंडी गाड झाली मी पण आज म्हणलं मला आता वावरात जावं लागते म्हणलं हे आता झुंबर आला घरी डबा द्या आता काही द्या काही करा आज सुट्टी होणार होती पण काही झाली नाही म्हणते तर मला आजच्या दिवस तेवढा डबा त्या तिघा देसान का म्हणलं नेऊन म्हणजे कसं झुंबर म्हणते मला बी ट्रॅक्टरवर जावं लागते म्हणते 2 दिवस काढले म्हणते कशी बी मग आता सांगून राहिला का तुम्ही काय आता 2 दिवस झाले मग आता लोक डबा नेला नसता का मी काय बसले आपले तुम्ही बी बरं ठीक आहे काय हरकत नाही मी आता हिला सांगतो किती जण आहे 3 जण आहे का बरं काय हरकत नाही बस मग कसं काळजीच मोकळी आमची नाही तर मग आता अजून स्वयंपाकाला बसा आम्हाला वाटलं होत्या सुट्टी बरं द्या मग तेवढा नेऊ ना 11 वाजेपर्यंत द्या तेवढा पोहोचून मग हो ना बिलकुल 11 वाजता वरण भात पोळी भाजी पापड गिपड चटणी गिटणी सगळं सामान नाही तुम्ही काही काळजी करू नका अजून काही पाहिजे का त्याला खोबरे असतील ते भांगिंग काढायला आहे का सगळं सामान आहे का नाही ते आहे म्हणजे दवाखान्यात सगळं काही गरज नाही फक्त बस तुम्ही तेवढं जेवणाचा डबा नेऊन द्या आणि बस झालं बहुतेक संध्याकाळी झाली तर होई नाही जाईल सुट्टी काही अडचण नाही जे लागलं ते नाही तुम्ही हो ठीक आहे ठेवतो मग फोन हो ठेवतो एक्सक्यूज मी मॅडम इथं आपलं शांताराम घनघने रामपूरचे हो अजून 2 जण संघ आहे म्हणते कोणत्या रूम मध्ये आहेत ते सध्या म्हणजे कसं डबा घेऊन आलो तुम्ही कुठं आहे म्हणलं त्याची रूम येस ओके आपलं रामपूरचे घनघने हा येस रूम नंबर 4 मध्ये जा तुम्ही आणि त्यांना भेटा हा ठीक आहे या बरं ठीक आहे रूम नंबर 4 नाही का समोर आहे का बरं ठीक आहे सांगा आता कुठं पाहू येईल ना हो कुठंच तर नाही आता का पलंग खाली लपले कुठं गेले कुठे आता का मला वाटतं बहुतेक कोणाच्या खोलीत गेलं नाही गप्पा छाटायला नाही का आहेच नाही आता कसं रिकाम थोडा येतं यायला काही कामं नाही इथं तिथं बसायला गेले ते चला आता पाहा लागणार आता पेशंटच्या खोल्या नाही का चला एक सापडतील कायची माणूस सुशिक्षित आहे गाळाने समजायला मार्ग नाही हा रूम नंबर 4 यांना मगापासून सांगितलं मी अजून इकडे तिकडे या खोलीत डोकवून पाय त्या खोलीत डोकवून पाय काय अरे काकाजी काय आहे म्हणलं तुमचं काय चालू आहे तुम्ही या खोलीत बघता त्या खोलीत बघता काय आहे काय तुमचं रूम नंबर 4 मध्ये जा ना तुम्ही तुमच्या ते यांना भेटायला इकडे तिकडे कशाला झामल करता सांगा आता काय बोलावं नाही हो ना बोलताय नाही काही आता एक तर काकाजी ना तर सांगा माझी पोरगी अजून कॉन्व्हेंटला नाही गेली आणि मग ते तुम्हाला 4 नंबर समजत नाही का अरे म्हणलं काकू मला 4 नंबर समजते MA व्हायला म्हणलं मी समाजशास्त्रज्ञ गोल्ड मेडलिस्ट आम्ही तुम्ही म्हणता की रूम नंबर 4 दिसत नाही का तुम्हाला 56 खेप जाऊन आलो त्या रूममध्ये पण ते दिसून नाही राहिले ना मला म्हणलं बा या खोलीत बसले असं त्या खोलीत बसले असं म्हणून पाहून राहिलो मी मला आहे का बा इकडे हो ना काही आपलं काय बोलता रूम मध्ये नाहीत का ते रूम मध्ये बघितलं का तुम्ही सगळं पाहिलं ना आजूबाजूच्या सगळ्या खोल्या पाहून आलो मी पण मला दिसाचा पता नाही ती म्हणून म्हटलं पाहते कुठं आहे काय आमचे माणसं कुठं गायब झाले तर ओ माय गॉड गेले का बाबा पळून हे मगाशी म्हणत होती की पाय मोकळे करतो म्हणून नाही का काय सांगा बाबा मोकळे करता मोकळेच झाले का काय सांगा बरं बघते मी चला बरं चला बघून घेऊ चला पण बरं झालं हा तरी व्यक्ती आला नाही पैसे कुठे जात नाही राहिले शिवले नाही का बस यायला झटकावं लागते काय म्हणते म्हणा बाळभाऊ आता येईल काय काम पडलं आपल्या संग हॅलो हां बोला म्हणलं बाळभाऊ बोला अरे काय रे शांताराम भाऊ नसते आपण आणली बा भोवती राजा कुठं आहे तुम्ही कुठं म्हणलं आता हे यायला का आम्ही काय आणली बा आपण तुमच्या भोवती आमचं काय म्हणलं आम्ही काय केलं तुम्हाला काय राजा काय केलं आणि काय नाही म्हणता जराशी जनाची नाही तर मनाची तर ठेवा जराशी राजा वाटू द्या ना काही ना काही आपलं वय काय बा आपण काय करून राहिलो पुरीचं लग्न करावं लागते ते सरपंच तसे तुम्ही तसे ते सनसनी तसे काय राजा मला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली तुम्ही तोंड दाखवायला जागा म्हणजे काय केलं काय म्हणलं नेमकं काय केलं काय आम्ही अरे काय रे तोंड करून म्हणता काय केलं जरासं तर वाटू द्यावं म्हणलं इथं या आपल्या दवाखान्याच्या स्टाफवाल्यानं मला धरून ठेवायला ना तुम्ही राजा पाहून गेले ते थैलीन गेली याच्यातून खिडकीतून टाकून बरोबर आहे का म्हणलं आता CCTVत पाहिलं ना आम्ही ते मस्त याटोत बसून गेले राजा काय होय हे बरोबर नाही ना हे पैसे द्यायचे मग जायचं भिंत हे काय गेलं तर बा तिथं सुटलो होतो ना अरे काय आता पोहून कोण गेलो पोहून नाही गेलो आम्ही बाबा खोटे नका बोलू ना इथं हा ना मी 7,500 रुपये अजून बिल बाकी आहे म्हणजे तुमच्या इकडे ते राहिलं द्यायचं आणि तसेच निघाले का अरे बाबा मायकून बिल वसूल करून राहिले हे मला म्हणे बा त्याला बोलावला ना तुमचे नातेवाईक होय त्याशिवाय मला सोडत नाही ते अरे बाबा
सगळे निघाल होतो ना, हत्ती गेला शेपूट अटकला आता. अरे बाबा तुम्ही काय गेले तिथं, तुम्हाला काय काम पडलं तिथं आले? काय बोला राजा, का डोकं फोडा का? वहिनीचा फोन आला ना मला 9 वाजता 10 वाजता तेवढेच नाही म्हणे बा ते तुमचे डबे न्या म्हणे, 2 दिवसापासून तिथं खाटल्यावर पडेल आहेत म्हणे हॉस्पिटलमध्ये. म्हणून मोठं काळजी नाही राहायची तुमच्यासाठी. मी वरण भात पोळी ते पापड तियाची चटणी करायची चटणी सामान घेऊन राहायचे. तिथं आलो होतो ना मी 2-4 थैल्या घेऊन. तुम्ही पायसन तर इथून राजा फरार झाले बाबा. काय राजा लोक व्हा तुम्ही. हो ना कोणी आहे का तिथं, कोणी आहे का म्हणलं? नाही कारण काय आहे का, ते तिकडे आहे ना, मग इकडे बसेल आम्ही, मला जाऊ देऊन नाही राहिले ते आता 7,500 रुपये आणा म्हणे. नंतर बा म्हणे काय आहे तर पळालेत म्हणे ते ना. पण ती कसं आम्हाला सुट्टीच नाही दे ना, मग आम्हाला वाटतं आता काय करा. अजून उद्याचा दिवस थांबा म्हणे ते. एक तर आम्हाला जायचं होतं बैरमले रविवारी. कंदील बुडा तिकडे दम नाही खाऊन राहिला. तर म्हणलं कसं आहे, हेच मार्ग होता शेवटी. ते म्हणे उद्या किंवा परवा सुट्टी भेट, मग काय करा. तर म्हणलं म्हणून आम्ही सटकलो तिथून. तर 7,500 रुपये आहे का नाही, तर तेवढे आता काय करा तुमच्या जवळचे देऊन द्या आता सध्याच्या. मग आम्ही कसं आता तूरगिरी इकली की देऊनच देतो. कसं काय म्हणजे सध्या आता खिशात नाही आमच्या. बाबा हात जोडले तुम्हाला राजा, ढोपरापासून हात जोडले. म्हणजे आता 7,500 मला भरणं आहे नाही. वा रे वा कमाल आहे आता. बरं ठीक आहे, तूरगिरी झाली ना पण, नाही तर बा देतो तुरीवर आणि देतो आपल्या भैमुगावर. झाली ना तूरगिरी झाली, तुरीच्या दहीसाठी लागणच ना तुले. देऊन देतो मी. किती 7,500 आहे म्हणते का? बरं काही कमी जास्त कर जो जराशी ॲडजस्टमेंट जे झाले तेवढे. होते कसं म्हणा, ते काही गडबडीने गेले म्हणा. काही सांग आता तू पाय आता काय सांगास ते. अरे काय सांगा काय नाही, त्याच्या पुढे तोंड तरी दाखवा राहिला का मला. काय तुमच्या काका सोयरे व्हाय करायचे म्हणे. पैसे न देता पाहून जातात म्हणे दवाखान्यातून. देतो बा माझ्यावरती देतो. मला ते माझे 7,500 रुपये जमा करून पाठवून देता बा. ठीक आहे देतो पैसे मी. जा आता घराकडे जा. हो बिलकुल पैसे देऊन देतो. आता तेवढं कर तेवढं ॲडजस्टमेंट. ठीक आहे. अरे हो, मी काय म्हणत होतो, आपलं शिवला टोयगोड्याचं घर हेच आहे ना? कोणी ते सांगे हे आहे. घरी कोणी नाही दिसून राहिलं म्हणून म्हणलं हेच आहे का ते? हो हेच आहे ना शिवला टोयगोड्याचं. ते आता घरी नाही यायचं, कालच गेले ते गावाला गेले काल. कुठं गावाला गेले का? कुठं गेले म्हणा का, कुंभमेळ्याला गेले का? नाही कुठं गेले कुठं म्हणलं, म्हणजे संध्याकाळपर्यंत येतील ना, वापस येतील ना घरी? आता वापस काय ते होते गेलेत ना ते काल रात्री सामान सुमान गुंडावून सगळं राहच्या हिशोबाने तिकडे गेलेले आहेत ते कायमचे. आपले याले काय कोणाच्या घरी होते खादोळे डॉक्टर साहेब नाही का त्याच्याकडे कामाला आहेत ते. बाबा ते गेले का ते? असं मला म्हण रविवार सोमवाराकडे जातो म्हणे बा. काय आता आपतच झाले, आता आमचे पैसे आता वादेच झाले. मग बापरे भांडे घेतले वाटते तुमच्या बच्चे नाही. असं काय किती रुपये मला त्याच्याकडे? 9,000 रुपये आहेत त्याच्याकडे. ते आपलं हळदी कुंकाचा कार्यक्रम केला, वानात सामान नेलं त्याने, टिफिन डबे 9,000चे. त्याला फोन लावला, ते म्हणे मीच देऊन राहिलो म्हणे पैसे. आता तुम्ही म्हणता घरी नाही. आता भेटले आता नाही का? मला वाटत भेटेल मग पैसे. कठीणच आहे. काय सांगा बा आता ते आता त्याचं तुम्ही पहा म्हणा. पण ते आता गेलेले आहे इथून, आता काही येण्याची शक्यता नाही त्याची. आता काही येईल ते त्याची त्याला माहिती. दिली का चोट म्हणा? मग चोट गिट्ट नाही दिलं का? मॅनेजर हा म्हणे नसन तसं. खरं आहे ना ते? म्हणतेच बा ते आता स्वतःहून सांगू लागले मॅनेजर. पण आता आपल्याला काय माहिती तिथं आहे काय नाही काय. इकडे लोक काही सांगते, तिकडे कोयला उचलते. आपल्याला काय माहिती काय असते तिकडे. आम्ही देते का चोट म्हणून उभे का? नाही का 9,000 आले? नाही पैसे कुठं जाते आपले? पैसे नाही जाऊ देत मी कुठं. थांब ना, आत्ता फोन लावतो. नंबर आहेच ना त्याचा. पाहतो मी, फोन लावून पाहतो. त्याले नंबर घेतला होता ना मी त्या दिवशी. ते टिफिन डबे दिले त्याच दिवशी. त्या बायासमोरच फोन लावला होता. 1 मिनिट विचारतो मी काय आहे तर. 1 मिनिट. हेलो शिवलाल जी टोयगोटे स्पीकिंग, एग्जीक्यूटिव मैनेजर खादोड़े जिनिंग फैक्ट्री. हाँ बोलिए कौन बात कर रहा? एक्झिक्युटिव्ह आहे का? कुटार उचलणार आहे काय सांग? हो ना ते बरोबर आहे साहेब. पण मी काय म्हणत होतो, आपले पैसे बाकी होते बा ते टिफिन डब्याची. ते वानात सामान बायान घेतलं, तुम्हाला फोन लावला होता म्या. तर तुम्ही म्हणे पैसे देऊन देईल म्हणे मी संध्याकाळपर्यंत किंवा आजपर्यंत. तर काही अजून आले नाही बा. घराकडे आलो तर घरी काही कोणी दिसलं नाही, म्हणून म्हणलं फोन लावला. आता तुम्ही गावाले तर म्हणलं पैशाचं कसं काय म्हणलं. मग आम्हाला निघायचं आहे जरा लवकर. हो पावर आहे असं विसरतो माणूस. काय करा, इतके लोचे झाले नाही पेमेंट करणं. आणि काय करा काय करा एकट्या माणसानं. हो लुटेरे साहेब, ते कसं आलं मला लक्षात तुमची गोष्ट बरोबर आहे. पण कसं झालं, रात्री अचानकच झालं तातडीनं इकडे येणं. त्यामुळे काय झालं, तुमच्या पैशाचं काही डोक्यात आलं नाही. पण काही काळजी करू नका, काही लई मोठी रक्कम नाही. 9,000 म्हणजे काय असं हाताचा मैला आपल्या. तर मी काय करतो, उद्या रविवार आहे ना, उद्या येऊनच राहिलो घरी. उद्या समजा 10 वाजेपर्यंत पोहोचतो मी. कारण की काही कागदपत्र इथे राहिले माझे. गडबडीत आलो मी इथं, लोकांचं पेमेंट गिमेंट देणं होतं म्हणून. तर मी उद्या येऊन जातो. पैसे गिसे भेटून जाईल तुमच्या. देखते रही जाऊगे. हां ठीक आहे. मग ठेव फोन. जरा गडबडीत आहो मी आता, सध्या वेळ नाही माझ्याकडे. ठेवा फोन. हॅलो शिवलाल भाऊ, मी काय म्हणतो हॅलो 1 मिनिट यायचे संग बोला म्हणले. काय म्हणते तर पा हे काय बोला. भाने आहे काही आता हे काय म्हणते. हां हॅलो, हां बोल ना भन्दा, बोल.
नाही म्हणलं ते मंडपचे पैसे मारती म्हणे पाहिजे म्हणे फोन करून. हो ते काय तुम्ही तसेच गेले मग गडबडीत. ते राहून गेले होते म्हणलं 1000 रुपये होते ते 1000. सांगा आता उरली सुरली पुरीच गमावते वाटते नाही का. अरे भानुदास काय तुम्ही राजा का तिघं पैसे मागता का रे. हा अरे बाबा म्हणलं मारुती धुटकीले जाऊन भेटून ये म्हणा तुझ्या वडिलाजवळ पैसे दिले ना म्हणा बाबा का 5-5, 6-6 जण मागता पैसे राजा. हा 1000 रुपये 1000 रुपये 1000 टिकले दिल्या म्हणलं त्याच्या बाबाजवळ विचारून घेत होती. जाऊ दे बस लढलं सध्या. दिले का? बरं ठीक आहे. मग मला वाटलं द्यायचंच आहे का. बरं सांगतो मी मारती बाबाला दिले म्हणून. ते म्हणे फोन लावून पाहिजे बाबा म्हणून लावला. बरं ठीक आहे ठेवतो म्हणला ठेवतो.